सहभाग होता त्यामधील 34 संघांचा गाशा गुंडाळलाय. उरलेत फक्त हे 2 संघ. ऐकूया आपण विश्वाजी केने यांचा आवाज. येस, धन्यवाद रोशनजी संते सर. आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मंचावरती अनेक मान्यवर आहेत आणि मान्यवरांचा आपण शुभ सन्मान करूयात. सन्माननीय आमचे वासुंद्रीचे माजी सरपंच सन्माननीय या ठिकाणी आमचे रविदादा जाधव आहेत, त्यांचा आपण शुभ सन्मान करूयात. रवीजी जाधव साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात. सन्माननीय राजनजी टेकडीकर या आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. रवीजी जाधव साहेबांचा आपण शुभ सन्मान करूयात. सन्माननीय सरपंच वासुंद्रीजी आणि त्यांचा शुभ सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीने करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची उबदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण, आकर्षक मोमेंटो, सन्मान चिन्ह आणि रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. दोन्ही संघाच्या 12th मॅन या. पॉवर प्ले नसेल कारण की 2च षटकांची मॅच आहे. हा सन्मान आपण करतोय. दीपकजी पाटील यांच्याकडून पिशे संघासाठी चौकार आणि षटराक हॅट्रिकसाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. तदनंतर आपण सन्मान करूयात कल्याण ग्रामीण भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चा उपाध्यक्ष सन्माननीय सुयोगजी मगर तथा गोडसेचे माजी सरपंच सुयोगजी मगर साहेबांचा आपण सन्मान करूयात. राजनजी टेकडीकर आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करायचा आहे. सुयोगजी मगर राजकीय क्षेत्रामध्ये कमी वयामध्ये फार मोठी उंच बरारी घेणारे हा चेहरा आपण पाहू शकता. सुयोगजी मगर युवा सरपंच गोडसेचे आणि त्याचबरोबर युवा मोर्चा उपाध्यक्ष भारतीय जनता पार्टी कल्याण ग्रामीण आणि त्यांचा आपण हा सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करतोय. मायेची प्रेमाची आपुलकीची शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेची गोड आठवण मोमेंटो देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. तदनंतर या ठिकाणी आसिफजी पावले साहेब आहेत, माजी उपसरपंच वासुंद्रीचे, त्यांचा देखील आपण सन्मान करूयात. आसिफजी पावले आपण आपला देखील सन्मान केला जाईल. पहिला चेंडूवरती इथे विनयच्या बॅट मधून हा दमदार षटकार येतोय. आसिफजी पावले यांचा आपण सन्मान करतोय. प्रत्येक षटकारासाठी सन्माननीय डॉक्टर घनश्यामजी पाटील साहेबांच्या वतीनं 200 रुपयाचा कॅश प्राइज असेल बीसीए संघासाठी. हा सन्मान आमच्या मुख्य मंचावरती करतोय आपण. त्यानंतर आमचे रविदादा मगर आहेत, नक्कीच गोडसेचे समाजसेवक तथा उद्योजक आहेत आणि त्यांचा आपण देखील शुभ सन्मान करूयात. रविदादा मगर या आपला देखील सन्मान इथे मात्र केला जाईल. आणखी एक फटका दमदार पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. क्या बात आहे. एका बाजूला मॅच देखील चालू आहे. धन्यवाद रविदादा यांचा आपण शुभ सन्मान करतोय मंचावरती. मायेची प्रेमाची आपुलकीची शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. मशिंद्र मगर यांच्या शुभ हस्ते हा आपण सन्मान करतोय. त्यांची देखील मोलाची उपस्थिती या स्पर्धेसाठी राहिली आहे, त्यांचा देखील आपण सन्मान करतोय. आणि तदनंतर या स्पर्धेसाठी आकर्षक ब्युटिफुल ट्रॉफीज ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केल्यात वासुंद्री गावचे समाजसेवक तथा उद्योजक सन्माननीय हरेशजी पाटील यांचा देखील आपण सन्मान करतोय. सांगोडे गावचे समाजसेवक आणि उद्योजक हरेश्वरजी पाटील साहेबांचा आपण सन्मान करतोय या स्पर्धेच्या वतीनं. यशस्वी आयोजक देखील आहेत आणि नेहमीच त्यांचं प्रेम देखील राहिलंय. ओ आणखी एक बॅक टू बॅक सलगचा हा तिसरा षटकार येतोय आणि षटकारांची हॅट्रिक संपादित केलंय. मेगा फिनाले मध्ये हॅट्रिक नाहीये कारण की एक डॉट चेंडू होता, परंतु 3 षटकार जरूर आलेत. कमालीची फटकेबाजी विनय करतोय. आणि आता तदनंतर आपण सन्मान करूयात नक्कीच ज्यांनी या अंतिम दिवसामध्ये उत्तम असं समालोचन केलं. आमचे साथी समालोचक मित्र डोंबिवलीचा गोड आवाज व्हॉइस ऑफ घारिवली रोशनजी संते सरांचा देखील आपण शुभ सन्मान करूयात या स्पर्धेच्या वतीनं. रोशनजी या आपला सन्मान केला जाईल. ओ आणखी एक क्या बात आहे. कमालीची फटकेबाजी. ऋषी शेलार वरती आक्रमण. पिसे गावाची रन मशीन. विनय पाटील बरसतोय. एक मॅच आपण पाहिली होती, नक्कीच या सन्मानानंतर आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू. षटकाराच्या बाहेर झेल घेतलाय. पिंकू केणे यांच्याकडून 100 रुपये असतील. या त्या नक्कीच मान्यवरांना विनंती असेल प्रेक्षकाला आपण या झेल घेतलाय तर या हा विशेष सन्मान आपण करतोय. आमचे अत्यंत जवळचे मित्र
नेहमीच कल्याण, भिवंडी, डोंबिवली, मुरबाड आणि रत्नागिरी या विभागामध्ये नेहमीच आमच्या संवेद ज्यांचं समालोचन आपण पाहतोय. खरं तर आम्हाला दोघांना एवन जोडी म्हणतात आमचे अनेक मान्यवर, परंतु आज ते देखील इथे उपस्थित, त्यांचा आपण सन्मान केला. धन्यवाद. पुढील सन्मान आपण नंतर नक्कीच या मॅच नंतर करूयात. तत्पूर्वी इथे मात्र चांगली गोलंदाजी राहिली आहे, कमालीची फटकेबाजी राहिली आहे. ₹100 कॅश प्राइज येस, त्या ठिकाणी आमचे प्रेक्षक आलेत. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 24 धावा आहेत. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पंच ड्रेस कोडचा नक्कीच या ठिकाणी मात्र आमच्यापर्यंत निर्णय घेतलाय. ड्रेसिंगची पॅनल्टी आहे का, कारण की ऑलरेडी पॅनल्टी असेल, त्या अनुषंगाने 2 धावांची पॅनल्टी असेल. ती पॅनल्टी आता आम्ही ऍड करतो. आमचे सर्व मान्यवर इथून रजा घेतात. सन्माननीय आमचे सुयोगजी मगर साहेब असतील, त्याचबरोबर रविदादा असतील, रवीजी जाधव, रविदादा मगर असतील, आमचे आसिफजी पावले असतील, इथून मात्र रजा घेतात. सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करतो. विशेष सहकार्य त्यांचं देखील लाभलंय. फुलटॉस चेंडू आणि कपिल वरती देखील आक्रमण. आणखी एक धमाका षटकार. सर्व मान्यवरांचा पुनश्च आम्ही आभार व्यक्त करतोय. कमालीचा फटका, हो आणखी एक समोरच्या दिशेनं, आणि तिथे क्षेत्ररक्षकाने चुकी केली. मौका भी गया और छक्का भी गया. सीमा रेषा पार. दमदार षटकार. डीजे मास्टर तर रंगात आली मॅच. आमचे बाबूशांचा डायलॉग आणि तशीच मॅच आली. हो इथे कॅप्शॉट सिलेक्शन आहे. क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि अंतिम मुवमेंटला चेंडूला गॅदर केलाय. जशा धावा पहिल्या डावात येतात, दुसऱ्या डावामध्ये देखील धावा बनतील, कारण की ऋषी शेला रन मशीन आहे आणि सध्याच्या घडीला धावसंख्या 40 वरती जाऊन पोहोचली आहे. तब्बल 6 षटकार नक्कीच या मॅच मध्ये आपण पाहिले. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 22 साठी फुलटॉस आणि त्याच्यावरती हा आक्रमण. मिड विकेट, बॉडी लाईनच्या बाहेर षटकार. कॅच घेतली असती तर पिंकू केने पाहतच राहिले होते, परंतु झेल सुटला आणि हा षटकार. कमालीची फटकेबाजी, अगदी आग उघडणारी फटकेबाजी होतोय. हो आता फुलटॉस चेंडू पुनश्च होता, परंतु क्षेत्ररक्षक शॉट कव्हरला असतील आणि इथे मात्र एक धाव मिळेल. धावसंख्या धावफलकावरती 47 धावा धावफलकावरती. आणि दरम्यान इथे नुकतंच हा फटका आय थिंक सो फसलाय. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करतो. हो इथे झेल ड्रॉप, चुकीचा अनुमान. 2 धावा तर कंप्लीट झाल्यात आणि तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. येस, तिसऱ्या धावेसाठी रेफर केले जाईल. त्याला आपण क्षेत्ररक्षण तर लावून घ्यायचं. 2 तर कंप्लीट झाल्या, तिसरी धाव होईल का हे देखील पाहणं लागेल. तदरम्यान आंतरराष्ट्रीय बजरंग दल संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दिनेशदादा पाटील साहेबांचं देखील इथे थोड्याच वेळात आगमन होणार आहे. नक्कीच त्यांना देखील विनंती असेल, आपण जर आलात असाल तर आमच्या मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. आंतरराष्ट्रीय बजरंग दल संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दिनेशदादा पाटील साहेबांचं देखील इथे आगमन होणार आहे. विनय पाटील साठी नक्कीच पिसे गावचे जावई नरेशजी गायकर यांच्याकडून विनयच्या बॅटिंग साठी 1000 रुपयाचा कॅश प्राइज ऑनलाईन ते पाठवतील, यात मात्र शंका नाहीये. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत, कारण की त्यांचा सासूरवाडीचा हा संघ आहे. चला आपण इथे एक विशेष सन्मान करूया. गेली 4 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकतोय, अत्यंत टॅलेंटेड समालोचक, कोंडेरी गावाचं नाव ज्याने या संपूर्ण टेनिस विश्वामध्ये आपल्या गोड आवाजाने पोहोचवला,
असे आमचे अत्यंत जवळचे मित्र विश्वासजी केने यांचा आवाज आपण ऐकूया. यांचा सन्मान आपण करूया आधी, त्यानंतर आवाज देखील त्यांचा ऐकणार आहोत. आधी सन्मान करूया. विश्वासजी केने यांचा विशेष सन्मान केला जाईल. गेली 4 दिवस अप्रतिम समालोचन ज्यांनी केलेलं आहे. चला रोहित सर यस आपण सन्मान तर करूया, परंतु सॉफ्ट सिग्नल सर रॉकी सर आमच्यापर्यंत पोहोचवा. चला नॉट सन्मान आउट आपण सॉफ्ट सिग्नल नॉट आउट आहे रोशनजी संते सर. त्या अनुषंगाने ही धाव पूर्ण झालेली आहे. त्या अनुषंगाने या 3 धावा धावफलकावरती जोडल्या असतील. यात मात्र शंकाने धावसंख्या 3 ने 50 धावा कंप्लीट 51 धावा जिंकण्यासाठी आता टीम आई गावदेवी वावेगरला. चला विश्वासजी केने यांचा इथे आपण सन्मान करूया. अत्यंत टॅलेंटेड समालोचक आहेत. गेली 4 दिवस ज्यांचा आवाज आपण ऐकला असे कोंडेरी गावचे अत्यंत टॅलेंटेड समालोचक आमचे परम मित्र विश्वासजी केने यांचा इथे आपण सन्मान करूया. कोंडेरी गावाचं नाव ज्याने या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवलेलं आहे आपल्या गोड आवाजामध्ये, यंदा कर्तव्य देखील आहे. त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आपण देणार आहोत. त्यानंतर राजेंजी टिकडीकर साहेबांचे इथे सन्मान करूया, ज्यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. ऐकूया आपण विश्वासजी केने यांचा आवाज. ऋषी स्ट्राइक एनला आहेत. पहिला चेंडू बॅटची कडा लागतीये. पहिला चेंडू आला डॉट बॉल. जगन पाटील साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. आपण मॅच संपल्यानंतर सन्मान घेऊयात, कारण की स्पर्धा लाईव्ह आहे. अनुषंगाने विनंती असेल की आपण मॅच ऑन ठेवायच्या. गेम ऑन. इथे लाईन आली, लेंथ चेक करावी लागेल. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. ऋषी शेलार देखील रन मशीन आहे, परंतु धावा देखील आपण पाहिला तर फक्त 2 षटकामध्ये 50 धावा बनल्या. अगदी बरसले दोन्ही फलंदाज. ऋषी शेलारने देखील दुसऱ्या दिवसामध्ये 157 धावा बनवल्या होत्या आणि आता सध्याच्या घडीला त्याच्यावरती जबाबदारी आहे. ओ लाईन चेक करावी लागेल. पुनश्या लाईन आणि लेंथ मधून भरकटतोय गोलंदाज. हा देखील वाईड येतोय. चांगली इनिंग साकारावी लागेल. चांगला खेळ करणं गरजेचं आहे, कारण की आता सध्याच्या घडीला बॅक टू बॅक 2 वाईड्स आलेत. 51 बनवा यशात गोलंदाजी ट्रॅकवरती आविष्कार आहे. आणि समोर आज अ बॅटर ऋषी शेलार, रन मशीन ऑफ गावदेवी वावेगर. हो इथे विकेट करण्याचा प्रयत्न, लाऊड अपील, परंतु पंच तटस्थ आहेत. हा चेंडू देखील आलाय डॉट. ऋषी शेलारला देखील आता इथे शांत ठेवलं जात आहे. कमालीची कामगिरी. सुरेख अशी स्पर्धा आपण पाहतोय कोंढेरी गावाच्या वतीनं. कोंढेरी गावाचा मान उंचावेल अशी मानाची सन्मानाची स्पर्धा श्रीराम स्पोर्ट्स कोंढेरी आयोजित SRS चषक 2025-26 चा हा थरार आपण पाहतोय. हो क्लीन बॉल, दांडी गोल, यष्टा उद्ध्वस्त. रन मशीन ऑफ वावेगर. फलंदाज ऋषी शेलार बाद. आमचे साथी समालोचक मित्र रोशनजी संते सर देखील इथून आता मात्र रजा घेतात, कारण की डोंबिवली ते पिसे डॅम हा प्रवास त्यांनी देखील केला. आमच्या शब्दाला मान ठेवून अंतिम मोमेंटला ते देखील आले. योगेशजी केणे नक्कीच या ठिकाणी मात्र त्यांचं देखील आगमन झालं. या वेलकम योगेशजी केणे यांचं देखील आपण करूया त्या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. त्यांच्या वतीनं देखील मुळाचं सहकार्य या स्पर्धेला लाभलंय. स्वर्गीय वसंतजी पांडुरंग केणे सर यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वतीने या स्पर्धेला देखील मुळाचं सहकार्य लाभलंय. त्याचबरोबर आपण त्यांचा कटआउट देखील पाहू शकता. गोपीनाथजी, स्वर्गीय गोपीनाथजी पाटील यांचा देखील कटआउट. फुलटॉस चेंडू, त्याच्यावरती समोरच्या दिशेनं आणखी एक विकेट. फलंदाज हर्षल शेलार देखील शून्यावरती बाद.
साकारतोय. आविष्कार देखील चांगली गोलंदाजी करतोय. या मॅच मध्ये धावा जास्तीच्या बनल्या, त्या अनुषंगाने थोडंसं प्रेशर टीम गावदेवी वावेघर वरती आला. आणि नक्कीच आपण पाहिलं अनेक मान्यवर या स्पर्धेला आपण पाहिलं तर प्रेक्षकांची देखील तितकीच गर्दी आहे. ही गर्दी नव्हे तर हे क्रिकेटचे दर्दे आहेत. आणि क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा याच देही याच डोला हे देखील अनुभवत आहे. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याचसाठी केला होता टास. शेवटचा दिवस गोड व्हावा. आणि खऱ्या खुऱ्या अर्थानं या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस गोड होताना मदाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती 2 आपल्याला पाहायला मिळते. आविष्कार पुनश्च गोलंदाजी ट्रॅकवरती बॅकफुटला गेले आणि स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. बॅट अँड बॉल मध्ये पुनश्च संपर्क होत नाहीये. हा चेंडू देखील आलाय डॉट. आता संध्याकाळचं सत्र आहे, डीप फॅक्टर आहे. पक्षी दिला मात्र आपल्या घरट्यांकडे जात असताना आणि आता सामना देखील पिसे गावाच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की 51 बनवायचे आहेत आणि धावा बनल्यात फक्त 2. हो, चांगली गोलंदाजी, कमालीची गोलंदाजी. परफेक्टली यॉर्कर चेंडू फेकलाय. आणि तत्पूर्वी इथे मात्र या षटकामध्ये तब्बल 5 चेंडू निर्धाव फेकलेत आविष्कारने. 1 विकेट्स घेतले 2 वाईट्स आले फक्त. आणि इथे मात्र कमालीची गोलंदाजी. नक्कीच चांगलं कॅमेरा वर्किंग आमच्या बाब्याचं आपण पाहू शकता टीव्ही स्क्रीन वरती. हे पक्षी आपण पाहतोय आपापल्या घरट्यामध्ये जात असताना. आणि नक्कीच माणसाने देखील आयुष्य जगत असताना पक्षाप्रमाणे जगावं. कारण की असं जगा की नक्कीच तिथे मात्र कुठल्याही मर्यादा तुम्हाला नसतील. उंच भरारी घ्या. आणि नवीन वर्षाच्या पुनश्च सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. यश पाटील राजस्थान वरून या स्पर्धेचा आनंद घेतात, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. कारण की स्पर्धा म्हटली तर युट्यूबच्या माध्यमातून घर बसल्या देखील तुम्ही आनंद घेऊ शकता. टीम GTC ग्रामीण टेनिस क्रिकेट.in यास नक्कीच यांच्या वतीनं आपण पाहिलं तर आमचे नीरज ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये त्यांनी देखील चांगली वर्क केलं. त्याचबरोबर आमचे बाब्या ॲज अ ऑपरेटर आणि पंच आमचे वर्मा सर आणि त्याचबरोबरीनं रॉकी सर. 33 वर्षांचा दानगा अनुभव पंचांचा, त्यांनी देखील ही स्पर्धा अत्यंत सुरेखरित्या पार पाडली. सर्व आयोजकांचा आमचे DJ मास्टर त्यांचं देखील आभार. कारण की सलग 50वा दिवस आहे समालोचन क्षेत्रामध्ये, एकही दिवस खाली न राहता समालोचन करतोय. त्यांनी देखील आवाजाची काळजी घेतली. आपलं देखील आभार आणि सर्वांचं पुनश्च आभार व्यक्त करतोय. आणि अंतिम या षटकाला आपण सुरुवात करतोय. सध्या लाईन आली लेंथ मधून भरकडत असताना गोलंदाज पियुषला आपण पाहतोय. परंतु इथे किती धावा आल्या तरी आता फारसा फरक पडणार नाहीये टीम गावदेवी विहाना एंटरप्राइजेस PC या संघाला. कारण की आता जिंकण्यासाठी 5 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता शिल्लक आहे. पिंटूजी सुतार आणि भरतजी केणे यांचं देखील आगमन झालं. वेलकम. अंतिम चेंडू आणि विजयाच्या दिशेनं गावदेवी विहाना स्पोर्ट्स PC फुलटॉस. आणि ते पाहावं लागेल, हा सामना होतोय फिनिश. सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट्स विहाना एंटरप्राइजेस PC या संघानं. PC संघ ठरलाय या स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ दी चॅम्पियन संघ.